त्यांचे अर्थ. थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी मोठा साठा होतो. दगडापेक्षा वीट मऊ म्हणजे मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत म्हणजे अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे. दाम करी काम म्हणजे पैशाने सर्व कामे साध्य होतात. दिव्याखाली अंधार म्हणजे मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष असतातच. दुरून डोंगर साजरे म्हणजे कोणतीही गोष्ट वा वस्तू लांबून चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते. देश तसा वेश म्हणजे परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे. देव तारी त्याला कोण मारी म्हणजे देवाची कृपा असल्यावर कोणीही आपले वाईट करू शकत नाही अशी भावना. दैव देते कर्म नेते अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ म्हणजे भांडण करणाऱ्याचा काहीही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होणे. गरज सरो वैद्य मरो म्हणजे आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे. गर्वाचे घर खाली म्हणजे गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो. गरजवंताला अक्कल नसते म्हणजे गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्ट सुद्धा मान्य करावी लागते. खायला काळ भुईला भार म्हणजे निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो. खान तशी माती म्हणजे आई वडिलांप्रमाणेच मुलांची वर्तणूक असणे. खाई त्याला खवखवे म्हणजे जो वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ती वाटते. काठीत कळसा गावाला वळसा म्हणजे हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे. कामापुरता मामा म्हणजे गरजेपुरते गोड बोलणारा माणूस. करावे तसे भरावे दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच. कर नाही त्याला डर कशाला म्हणजे ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याचं कारण नाही. इकडे आड तिकडे विहीर म्हणजे दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे. आयत्या बिळात नागोबा म्हणजे दुसऱ्याच्या कष्टावर स्वार्थ साधणे. आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे क्षुल्लक वस्तूंच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. अंथरून पाहून पाय पसरावे म्हणजे ऐपतीच्या मानाने खर्च करावा. आधी पोटोबा मग विठोबा म्हणजे आधी स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करणे व नंतर अन्य काम करणे. असतील शीते तर जमतील भूते म्हणजे आपल्या भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती अनेक माणसे गोळा होतात. अडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणजे शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. अति शहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते. अति तेथे माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो.